Good morning, students. Today we start topic number 8 from Science First Metallurgy. Metallurgy म्हणजे धातू विज्ञान. From this topic, we study the points physical properties of metal and non-metal, chemical properties of metal, non-metal, then reactivity series of metal, ionic compounds, and metallurgy. Various concepts. concepts. We know Earth was born about 4.5 billion years ago. Various formative processes have been taking place in the core of the Earth and it surrounding science its creation till today. These have resulted in the formation of various ores, liquid, and gases. The substances around us are in the form of some or other elements or their compounds. म्हणजे पदार्थ हे त्यांच्या मूळ रूपात किंवा संयुक्त स्वरूपात निसर्गात आढळतात. इन द बिगिनिंग एलिमेंट्स वेअर classified in accordance with their chemical and physical properties into the types metals, non-metal, and metalloids, and these are used even today. या निसर्गातील सर्व मूलद्रव्याचं वर्गीकरण हे धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये या स्वरूपात केलेलं आहे आणि आजही त्याचा अभ्यासासाठी उपयोग केला जातो. यू हॅव स्टडीड देअर कॅरेक्टरिस्टिक्स इन द लास्ट स्टँडर्ड अँड वी आर गोईंग टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम इन दिस लेसन. तर या धातूविषयी इन्फॉर्मेशन अबाउट मेटल्स या टॉपिकमध्ये आपण त्याचा डिटेल अभ्यास करणार आहे. फर्स्ट पॉईंट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. मेटल्स एक्झिस्ट मेनली इन सॉलिड स्टेट. म्हणजे धातू हे साधारणपणे स्थायू रूपात आढळतात. द मेटल्स नेमली मर्क्युरी अँड गॅलियम एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. आता याला अपवाद आहे. मर्क्युरी अँड गॅलियम हे सॉलिडमध्ये स्टेटमध्ये न आढळता हे लिक्विड स्टेटमध्ये रूम टेम्परेचरला आढळतात. हे अपवाद आहेत, हे महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. मेटल्स possesses luster. The metallic lusters goes on decreasing due to exposure to atmospheric oxygen and moisture and also in presence of some reactivity gases. We know that metals have the properties namely डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. म्हणजे तन्यता आणि वर्धनीयता. डक्टिलिटी तन्यता याच्यापासून तार तयार होते. फॉर एक्झाम्पल आपल्याला गोल्ड आणि सिल्वर घेता येईल. आणि मेटॅबिलिटीसाठी म्हणजे वर्धनीयता त्याच्यापासून पत्रा तयार होतो. त्यासाठी आपल्याला ॲल्युमिनियम किंवा आयर्न याचं एक्झाम्पल घेता येईल. Similarly, all metals are good conductors of heat and electricity. सगळे धातू उष्णतेचे सुवाहक आहेत. जनरली
all generally metals are hard. However, the alkali metals from group first, such as lithium, sodium, and potassium, are expansion. तर सगळे हार्ड आहेत, त्याला एक्सपेन्शन आहेत. हे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. These metals can be cut with knife as they are very soft. Metals have high melting and boiling points. For example, tungsten metals has the highest melting points, nearly about 3422 degrees Celsius. On the contrary, the melting and boiling points of the metal such as sodium, potassium, mercury, gallium are very low. जनरली जे सर्व धातू आहेत, मेटल्स आहेत, त्यांचे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स हे हाय आहेत. याला हे 3 धातू अपवाद आहेत, सोडियम, पोटॅशियम आणि मर्क्युरी, गॅलियम. त्यांचा जे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट आहेत ते कमी आहेत. अ साऊंड प्रोड्युस्ड वेन सर्टन मेटल्स आर स्ट्रक, दिस इज कॉल्ड sonority. These metals are known as sonorous metal. याला पण ज्या धातूंपासून नाद तयार होतो, नाद, जसे उदाहरण घंटा असते मंदिरामधली, ते घंटा तयार हे धातूपासून होतं, धातूंच्या आवाजापासून होत असते. हाही धातूंचा एक वेगळा गुणधर्म आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. When properties of non-metal are considered, it is found that some non-metals are in solid state while some are in gaseous state. Expansion is the non-metal bromine, which exists in liquid state. ब्रोमीन हा लिक्विड स्टेटमध्ये आढळतो. नॉन मेटल्स डू नॉट possess lusters, but iodine is the expansion as its crystal are shiny. लस्टर्स म्हणजे चकाकी असणे. जनरली जे नॉन मेटल्स आहेत यांना चकाकी नसते. याला जो अपवाद आहे तो आयोडीन आहे. त्याचे जे स्फटिक आहेत त्या स्फटिकांना चकाकी असते. नॉन मेटल्स आर नॉट हार्ड. डायमंड्स विच ॲज an allotropes of carbon, it is the expansion. Diamond is the hardest natural substance. जनरली आपण म्हणलं की जे नॉन मेटल आहेत हे कठीण नसतात, ते मऊ असतात. याला अपवाद आहे तो हिरा, डायमंड हा निसर्गातील सर्वात जास्त कठीण असा पदार्थ आहे. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. ग्राफाइट अँड allotropes of carbon is an expansion as it is good conductor of electricity. इथे अपवाद आहे ग्रॅफाईटचा. ग्रॅफाईट हा नॉन मेटल आहे परंतु तो हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर आहे. आणि अदर जे नॉन मेटल्स आहेत ते हे गुणधर्म दाखवत नाहीत. जनरली नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड electricity. Next point is the chemical property of the metal. Metals are reactive. They lose electrons easily and becomes positively charged ions. That is why metal are called electropositive elements. जनरली मेटल आहेत हे
इलेक्ट्रॉन देतात म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज होतो, म्हणून त्यांना इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असे म्हटलं जातं. आता खाली एक एक्सपेरिमेंट आहे, त्यासाठी ॲपरेटस आहेत, पेअर ऑफ टंग्स, देन स्पेक्ट्रा, नाईफ, बर्नर एक्सेट्रा. केमिकल आहे, सॅम्पल्स ऑफ ॲल्युमिनियम, कॉपर, आयर्न, लीड, मॅग्नेशियम, झिंक अँड सोडियम. याला सोडियम जो आहे तो केअरफुली ऑपरेट करावा लागतो, वापरावा लागतो. प्रोसेस बघा, hold the sample of the each of above metals at the top of the flame of a burner with the help of a pair of tongues or a spatula. First, which metal catches fire rapidly? How does the surface of metal appear on catching fire? And third observation is, what is the color of the flame while the metal is burned on the flame? हे 3 ऑब्झर्वेशन करायचे आहेत. याच्यामध्ये पहिले आपण बघूया रिॲक्शन्स ऑफ मेटल्स. Metal combines with oxygen on heating in air and metal oxides are formed. Sodium and potassium are very reactive metals. Sodium metals combines with oxygen in the air even at room temperature and forms sodium oxide. Na plus O2 gives Na2O. इथे सोडियम ऑक्साईड फॉर्म झालेला आहे. जी म्हणजे ब्रॅकेटमध्ये गॅसियस स्टेटमध्ये ऑक्सिजन, एस म्हणजे सॉलिडमध्ये आहे सोडियम, आणि फॉर्म होणारं जे सोडियम ऑक्साईड आहे ते पण सॉलिड स्टेटमध्ये आहे. ऑन एक्सपोजर टू एअर सोडियम रॅपिडली कॅचेस फायर. देअरफॉर टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंट इन द लॅबोरेटरी or elsewhere, it is kept in kerosene. Oxides of some metals are soluble in water. They react with water to form alkali. सोडियम हा संवेदनशील आहे, तो जनरली हवेतील ऑक्सिजनची रिॲक्ट होतो आणि तो पेट घेतो, म्हणून त्याला केरोसिनमध्ये ठेवलं जातं. सोडियम जे ऑक्साईड आहे Na2O, याची पाण्यावर रिॲक्शन होते, त्याच्यापासून सोडियम हायड्रॉक्साईड हे सोल्युशन तयार होते. वी नो दॅट मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म्ड ऑन बर्निंग मॅग्नेशियम रिबिन इन द एअर. मॅग्नेशियम कॅचेस ऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अँड अल्कली कॉल्ड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. इथं रिॲक्शनमध्ये बघा, मॅग्नेशियम प्लस O2 त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. त्याचबरोबर मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस H2O त्यापासून मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड MgOH ट्वाईस तयार होते. इथं आपला जो पॉईंट आहे तो संपलेला आहे. इथं आपण थांबूया.